नमस्कार. मागील भागापर्यंत आपण अभ्यास 1.1 सराव संच सोडवलेला आहे. आता आपण या भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील पुढील माहिती पाहूया. इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मध्ये जो पहिलं प्रकरण संच हे आहे, या संचामध्ये आपण संयोग संच, छेद संच याचा अभ्यास केलेला आहे. याचा उपयोग करून रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदू संच रूपामध्ये आपण करूया. पहिला म्हणजे रेषाखंड. तर बिंदू ए व बिंदू बी या दोन बिंदू दरम्यानचे बिंदूंचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी. तर रेषाखंड ए बी हे थोडक्यात रेख ए बी असे लिहितात. म्हणजेच रेख ए बी म्हणजेच रेषाखंड ए बी किंवा रेख बी ए म्हणजेच रेषाखंड बी ए. हा रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए असेही म्हटले जाते. मग बिंदू ए व बिंदू बी हे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत आणि या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतरास या रेषाखंडाची लांबी म्हणतात आणि ती लांबी लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए अँड बी. ए या बी आणि बिंदू मधील अंतर म्हणजेच लेंथ ए बी होय. जर लेंथ ए बी बरोबर 5 असेल तर ए बी बरोबर 5 असेही लिहितात. किरण. समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि रेख ए बी वरील बिंदू आणि बिंदू ए दरम्यान बिंदू बी दरम्यान बिंदू बी म्हणजे बी हा बिंदू ए आणि पी च्या दरम्यान असेल तर असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय. याचा संयोग संच जो आहे तो म्हणजे किरण ए बी होय. येथे बिंदू ए ला या किरणाचा आरंभ बिंदू असे म्हणतात. रेषा. रेषा ए बी म्हणजेच लाईन ए बी. किरण ए बी चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच, त्याच्या विरुद्ध बाजूच्या किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच होय. रेषा ए बी चा बिंदू संच हा रेषा ए बी च्या बिंदू संचाचा उपसंच आहे. बघा, रेख ए बी चा जो बिंदू संच होता हा रेषा ए बी च्या बिंदूचा उपसंच आहे. एकरूप रेषाखंड. जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. जर लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी असेल तर रेख ए बी एकरूप रेख सी डी असते. हे एकरूपचं चिन्ह हे आहे. जर त्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणतो. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. 3 गुणधर्म आहेत. पहिला परावर्तनता म्हणजे रेषाखंड ए बी एकरूप रेषाखंड ए बी म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. पहिला गुणधर्म परावर्तनता म्हणजेच प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. रेख ए बी एकरूप रेख ए बी. दुसरा गुणधर्म सममितता. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी असेल तर रेख सी डी एकरूप रेख ए बी असतो. म्हणजेच पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. हा दुसरा गुणधर्म आहे. आणि तिसरा संक्रामकता. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख ई एफ असेल तर रेख ए बी एकरूप रेख ई एफ असतो. इथे 3 रेषाखंड आहेत. पहिला ए बी, दुसरा सी डी आणि तिसरा ई एफ. याचाच थोडक्यात अर्थ असा, पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड जर तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. असे हे रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत.
रेषाखंडाचा मध्यबिंदू. मग जर यामध्ये बिंदू M हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू असेल तर त्याचे दोन एकरूप भागामध्ये विभाजन करतो, तरच याला बिंदू M ला रेषाखंड AB चा मध्यबिंदू असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. लक्षात ठेवा, एका रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. रेषाखंडाची तुलना. आता दोन रेषाखंड दिलेले आहेत, ह्या रेषाखंडाची तुलना आपल्याला करायची आहे. जर रेख AB ची लांबी ही रेख CD पेक्षा जर कमी असेल, म्हणजेच लेंथ AB इज स्मॉलर दॅन लेंथ CD, लेंथ AB हा लहान आहे CD पेक्षा, तर रेख AB पेक्षा मोठा रेख CD असं लिहितात. तर हा रेषाखंडाचा लहान मोठेपणा त्यांच्या लांबीवरून अवलंबून असतो. ज्या रेषाखंडाची लांबी जास्त तो रेषाखंड मोठा असतो, ज्या रेषाखंडाची लांबी कमी तो रेषाखंड लहान असतो. रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता, याला म्हणायचं लंबता. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व रेषाखंड, एक रेषाखंड, दोन रेषाखंड घ्या किंवा दोन किरण घ्या किंवा दोन रेषाखंड आणि ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड, एक किरण घेतला आणि एक रेषाखंड घेतला तर ते परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. या आकृतीमध्ये दाखवलेला आहे रेख AB लंब रेख CD, ही लंब आहे, तर रेख AB लंब किरण CD असे आपण म्हणू शकतो. आणि बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. जर रेख CD हा रेषा AB ला लंब आहे आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लांबीला C चे रेषा AB पासूनचे अंतर असे म्हणतात. हे जे अंतर आहे बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर हे CD आहे. तर बिंदू D ला हा CD चा लंबाचा लंबपाद असे म्हणतात. लंब हा आहे म्हणून CD ला लंबपाद असे म्हणतात. आणि जर लेंथ CD बरोबर A आणि C बिंदू पासून रेषा AB पासून A अंतरावर आहे असे म्हणतात. जर CD ची किंमत A असेल तर AB पासून C हा बिंदू A अंतरावर आहे असे म्हणतात. आता आपण सराव संच 1.2 सोडवूया. पहिलं उदाहरण, खालील सारणीत दिलेल्या संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. बिंदू दिलेला आहे A निर्देशक ऋण 3, B बिंदूचा निर्देशक 5, C चा 2, D चा ऋण 7, E चा 9. आपल्याला रेख DE व AB एकरूप आहेत का ते ठरवायचं आहे. मग इथे मी D ची लांबी काढणार. लेंथ DE, D पासून E पर्यंत. E आहे 9, D आहे ऋण 7, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 9 वजा ऋण 7 वजा वजा अधिक झाले बरोबर 16. हे विधान 1. AB ची लांबी काढणार. लेंथ AB बरोबर A चा निर्देशक ऋण 3, B चा निर्देशक 5, म्हणून मोठा निर्देशक 5. 5 वजा ऋण 3 बरोबर 5, ऋण ऋण धन झाला, अधिक 3 बरोबर 8. म्हणून विधान 1 व 2 वरून यांची लांबी वेगवेगळी आहे, म्हणून रेख DE व रेख AB हे रेषाखंड एकरूप नाहीत. दुसऱ्या उदाहरणामध्ये BC व AD हे एकरूप रेषाखंड आहेत का ओळखायचं. B आणि C, BC, B 5, C चा निर्देशक 2, मोठा निर्देशक 5, लहान निर्देशक 2, म्हणून 5 वजा 2 3.
BC ची लांबी आली 3. AD, A चा निर्देशक ऋण 3, D चा निर्देशक ऋण 7, मोठा निर्देशक 3 आणि त्याच्यासाठी ऋण 3 वजा ऋण 7 आपण करणार, तर उत्तर आपलं येणार 4. तर ते उत्तर कसं येतं बघूया. रेख BC म्हणजे लेंथ BC बरोबर 5 वजा 2 बरोबर 3 आणि लेंथ AD बरोबर ऋण 3 वजा ऋण 7 बरोबर ऋण 3 अधिक 7 बरोबर 4. विधान 1 व 2 वरून रेख BC व रेख AD हे रेषाखंड एकरूप नाहीत. तिसरं उदाहरण, रेख BE व रेख AD. B चा 5 निर्देशक आहे, E चा 9 निर्देशक आहे, म्हणून 9 वजा 5 बरोबर 4. लेंथ BE बरोबर 4 आणि लेंथ AD आपण अगोदरच काढलेलं होतं. AD बरोबर ऋण 3 वजा ऋण 7 बरोबर ऋण 3 अधिक 7 बरोबर 7तून 3 गेले 4. विधान 1 व 2 वरून इथे 4 लांबी आली, इथे 4 लांबी आली, म्हणून लेंथ BE व लेंथ AD हे रेषाखंड एकरूप आहेत. दुसरं उदाहरण, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू दिलेला आहे. AB बरोबर 8, तर AM ची किंमत किती? बिंदू M हा AB चा मध्यबिंदू आहे, तर लेंथ AM बरोबर AB च्या निम्म असणार आहे. मध्यबिंदू एका रेषाखंडाचे 2 भाग करतो, म्हणून लेंथ AB छेद 2. AB ची किंमत 8, म्हणून 8 छेद 2, 4 एके 4, 4 दुने 8, म्हणून 4 उत्तर आपलं येईल. म्हणून लेंथ AM बरोबर 4. तिसरं उदाहरण, बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे. आता बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे, म्हणून बिंदू P हा रेख CD चे 2 भाग करतो. त्यातला एक भाग CP आपल्याला 2.5 दिलेला आहे, तर CD ची लांबी किती होईल? तर त्याच्या दुप्पट CD ची लांबी होईल. म्हणून बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि लेंथ CD बरोबर लेंथ CP गुणिले 2, म्हणून 2.5 गुणिले 2, 2.5 गुणिले 2 होतात 5, म्हणून लेंथ CD ची किंमत 5. चौथा गणित, जर AB बरोबर 5 आहे, BP बरोबर 2 सेमी आहे आणि AP बरोबर 3.4 सेमी आहे, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. बघा, तिघांमध्ये सर्वात मोठा रेषाखंड AB 5 सेमी आहे, त्याच्यापेक्षा लहान AP 3.4 आहे आणि त्याच्यापेक्षा लहान BP 2 सेमी आहे. म्हणून आपण त्याचा रेषाखंडाचा लहान मोठेपणा अशा प्रकारे दाखवू शकतो. सगळ्यात मोठा AB, त्याच्यापेक्षा लहान AP, त्याच्यापेक्षा लहान PP. उदाहरण 5, आकृती याच्या सहाय्याने खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण RP या दिशेने आहे, त्याच्या विरुद्ध दिशेचं किरण म्हणजे किरण RS किंवा किरण RT, ह्या दोन्ही पैकी कोणतेही नाव लिहू शकता. दुसरा प्रश्न, किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. किरण PQ, P पासून Q पर्यंत आणि किरण R पासून P पर्यंत या दोघांचा छेदसंच म्हणजे PQ किरण हा येईल. बघा, RP आणि PQ याचा छेदसंच जो आहे PQ किरण हा येईल. तिसरा प्रश्न, रेख PQ, P पासून Q पर्यंत व रेख QR, रेख Q पासून R पर्यंत, PQ आणि QR यांचा संयोग संच लिहा. याचा संयोग संच येणार Q पासून R पर्यंतचा संयोग संच येईल. आणि रेख QR हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे? QR हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे? तर किरण QR
हा स्वतःचा उपसंच असेल आणि किरण आर क्यू याचा उपसंच असणार, असे आपण उपसंच त्याचे लिहू शकतो. पुढचा प्रश्न, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी म्हणजे आरच्या एकदा उजवीकडे जायचं, आरच्या एकदा डावीकडे जायचं. मग आर पासून किरण आर पी, आर क्यू आणि किरण आर एस आणि आर टी. तर आपलं उत्तर येईल किरण आर क्यू व किरण आर टी इत्यादी. पुढचा प्रश्न, एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. आरंभ बिंदू आपला पाहिजे एस. एस आरंभ बिंदू असलेले कोणते दोन किरण, की बघा किरण एस एस टी, किरण एस आर, किरण आर पी, किरण एस क्यू. एस नी सुरुवात होणारे लिहायचे. तर एक मी लिहून दाखवतोय, दोन तुम्हाला, किरण एस आर व किरण एस टी असे आपण किरण अजून लिहू शकतो. किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच, एस पासून पी आणि एस पासून टी पर्यंतचा छेदसंच हा फक्त बिंदू एस कॉमन आहे, म्हणून छेदसंच म्हणजे बिंदू एस हा येईल. आता प्रश्न 6वा, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते. बिंदू बी आहे, समदूर म्हणजे सारख्या अंतरावर असणारे बिंदू. आता बिंदू सी आणि बिंदू ए बघा बरं सारख्या अंतरावर आहे का, तर बिंदू ए व बिंदू सी सारख्या अंतरावर आहे. तर बिंदू डी हा इथे आणि बिंदू पी हे दोन्ही सुद्धा सारख्या अंतरावर आहेत. दुसरा प्रश्न, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूची एक जोडी लिहा. समदूर सारख्या अंतरावरती यू आणि एल लिहू शकतो आपण. त्यानंतर आर आणि पी लिहू शकतो. तर दोन्हीपैकी एक जोडी लिहायची आहे. तर बिंदू एल व बिंदू यू किंवा बिंदू पी व बिंदू आर हे आपलं उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न, डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी आणि डिस्टन्स यू एल काढा. 4 अंतर काढायचे आहेत. पहिला डिस्टन्स यू व्ही, यू हा पासून व्ही पर्यंत, तर यू ची किंमत ऋण 5, यू ऋण 5 आणि व्ही 5 आहे. 5 हे ऋण 5 पेक्षा मोठे असतात. 5 वजा कंसात ऋण 5 बरोबर 5 अधिक 5 बरोबर 10 हे अंतर आलेलं आहे. डिस्टन्स पी सी, पी पासून सी, पी चा निर्देशक ऋण 2, सी चा निर्देशक 4, म्हणून 4 वजा कंसात ऋण 2 बरोबर 4 अधिक 2 बरोबर 6. तिसरा डिस्टन्स व्ही बी, व्ही चा निर्देशक 4 नंतर 5 आणि बी चा निर्देशक 2, म्हणजे व्ही चा निर्देशक 5 वजा 2 बरोबर 5तून 2 गेले 3. हे तुम्ही सोडवा. आणि चौथा डिस्टन्स यू एल, इथे व्ही आर काढलेला आहे. तर डिस्टन्स यू एल ची किंमत आपल्याला काढायची आहे. यू ची किंमत ऋण 5, एल ची किंमत ऋण 3, म्हणून ऋण 3 वजा ऋण 5 बरोबर ऋण 3 अधिक 5 बरोबर 2 ही किंमत हे आपल्याला मिळेल. अशा प्रकारे आपण अभ्यास 1.2 पाहिलेला आहे. धन्यवाद.